बातमी कोल्हापुरातनं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला आता हिंसक वळण लागलंय। रॅलीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी 3 रिक्षा फोडल्या, तसंच एसटी स्टँडच्या परिसरात बसेसवरही दगडफेक करण्यात आली आहे। हद्दवाढीच्या समर्थनार्थ कोल्हापूर शहरात कडकडीत बंद पाळला जातोय। शहरातल्या शाळा, महाविद्यालय आणि इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत। शिवाजी चौकात हद्दवाढ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। महापालिकेच्या हद्दवाढ कृती समितीची काल बैठक झाली, त्यात शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। पालिकेच्या प्रस्तावानुसार 18 गावं आणि 2 औद्योगिक वसाहतींसह हद्दवाढ केली जावी अशी मागणी आहे। या बंद दरम्यान काही ठिकाणी रिक्षा तोडफोड करण्याच्याही घटना घडलेल्या आहेत, ज्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी आज कोल्हापुरामध्ये बंद पाळण्यात आला होता। कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान कोल्हापूरकरांना केलं होतं। आज सकाळी 10 वाजता कोल्हापुरातून एक रॅली निघली बंदचं आव्हान करत, मात्र या रॅलीला कोल्हापुरामध्ये आता हिंसक वळण लागलेलं आहे। काही शाळा महाविद्यालय बंद करण्यात आल्या होत्या, मात्र 10 नंतर सर्व महाविद्यालय जे आहेत हे महाविद्यालय बंदमुळे सोडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी आता महाविद्यालयातून आपल्या घरी जाण्यासाठी त्यांची लगबग चालू आहे। कोल्हापूर शहरातल्या ज्या बसेस आहेत या बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत आणि बसेस बंद असल्यामुळे हा सर्व ताण आता रस्त्यावर आलेला आहे। रॅलीमध्ये जे सहभागी झाले होते ते कार्यकर्ते कॉमर्स कॉलेज परिसरात आलेत आणि त्यांनी या परिसरात असणाऱ्या ज्या रिक्षा आहेत या रिक्षांवर जोरदार दगडफेक केलेले आहेत। लाथा बुक्क्या मारून या रिक्षा त्यांनी फोडलेल्या आहेत। आपण ही रिक्षा बघता, कॉमर्स कॉलेज हा जो परिसर आहे या परिसरामध्ये या रिक्षा लावलेल्या आहेत। या बंदमध्ये हे रिक्षा चालक सहभागी झाले होते, मात्र तरी देखील या रिक्षांवर दगडफेक करण्यात आली आणि त्यांची ही रिक्षा फोडण्यात आली। रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नेमका हा प्रकार काय झालं आणि ही रिक्षा कोणी फोडली। आम्ही काय बंदसाठी इथं थांबलेलो, बंद आहे म्हणून बंदसाठी त्यांच्या मोर्चात सहभागी व्हायचं म्हणून थांबलेलो। मग गाडी इथं मी लावली आणि तिथं जाऊन मी मोर्चात थांबलेलो। मग इथंही आली आणि ही गाडी माझी फोडली सगळी। मला माहितीच नाही, मग नंतर नाही कॉलेजच्या पोरांनी सांगितलं की तुमच्या 2 गाड्या इथं फोडल्यात।